नमस्कार मंडळी, कसे आहात? मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तुम्हाला कालची रेसिपी आवडली का? माझी सँडविचची जी मी टाकलेली होती ती, आणि त्याच्या आधी पण मी जी पिझ्झा केलेला होता ती रेसिपी आवडली का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी तुमच्यासोबत एक गोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि छान अशी एक रेसिपी करणार आहे. मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर आपण एक नवीन अशा रेसिपीकडे वळूया. मी पहिल्यांदाच करणार आहे रेसिपी, मला काही जास्त माहीत नाही त्याच्यातलं, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यात जर काही चुकलं काही झालं तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपण वळूया आता रेसिपीकडे. इथे मी कैरीची रेसिपी करणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, कैरीपासून गोड रेसिपी म्हणजे आपण आता साखरांबा करणार आहोत. तर मी अशा 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्याच्या तोंडाला थोडंसं पिवळं झालेलं आहे. खूप पण कच्ची नाही आणि खूप पण पिकलेली नाही, अशी थोडीशी अशी कैरी घेतलेली आहे मी. आणि खूप आंबट पण नाही. आणि आता माझ्याकडे हीच एक किसणी आहे ज्याने मी किसणार आहे. पहिले याचं वरचं साल काढून घेणार आहे. धुवून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेली ही कैरी. आणि आता याच्यावरचं साल काढून घेते आणि या किसणीने किसून घेते आणि मग पुढे दाखवते मी तुम्हाला कसं कसं करणार आहे ते. इथे ना मी असा खिसून घेतलेला आहे. हा माझ्या मते ना मला साखर खूप कमी लागणार आहे. आता हे जवळजवळ अर्धा किलो होते आंबे, 2 मिळून असे अर्धा किलो बहुतेक भरले होते काहीतरी. पण हा त्यातला जरा जास्तच कलरला जास्त डार्क निघाला आहे, हा कच्चा निघाला आहे. आता त्याच्यासाठी मी इथे इन्ग्रेडियंट वापरणार आहे. इथे आहे ही काळी मिरी, लवंग, काळी मिरी नाही लवंग. इथे वेलची पावडर घेतलेली आहे मी. आणि इथे ना हे अर्धा किलो घेतले होते म्हणून मी इथे 400 ग्रॅम साखर घेतली होती. पण एवढी नाही लागणार कारण हे गोड आंबा आहे असं दिसतंय, त्याच्यामुळं 350-400 साखरच याच्यामध्ये लागेल. आणि इथे हे सगळं आता मी करून घेते. आता हे गॅस चालू करून मी आहे ना हे पहिल्यांदा शिजायला ठेवणार आहे, याच्यातलं पाणी आटू देणार आणि मग त्याच्यानंतर साखर घालणार. दाखवते मी तुम्हाला तसं पुढे कसं कसं करणार आहे. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि एकदम मीडियम गॅस आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्या पॅनमध्ये मी हा सगळा आंबा टाकून आहे ना पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे. इथे मी सगळा आंबा मिक्स करून घेते आणि मग त्याच्यात आहे ना वरून साखर ॲड करणार आहे. आता त्याला थोडं थोडं पाणी सुटायला लागलं. आणि आहे ना साखर आंबा, गुळ आंबा काहीही तुम्ही करा, कारण हे कसं आपण स्टोअर करून ठेवणाऱ्या गोष्टी असतात. तर ज्या आपण स्टोअर करून गोष्टी ठेवतो ना, तर त्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची, तर ती म्हणजे पाणी. याला कुठलंही पाण्याचं स्पर्श नाही झाला पाहिजे. जी पण आपण काय भांडी वापरू तर ती स्वच्छ कोरडी असली पाहिजेत, बिलकुल त्याला पाणी नसलं पाहिजे. आणि सगळी पुसून भांडी वापरायची. जर पाण्याचं याला जर झालं काही स्पर्श तर हे लवकर खराब होण्याची शक्यता जास्त आहे. आता हे मी छान भाजून घेतलंय याला. आणि आता एवढ्या अर्धा किलोच्या ह्याच्यासाठी मी ह्या 4, थोडंसं खरं माझं जास्त नाही आहे, लवंग मी 4 लवंग घातलेले आहेत ह्याला. आणि ह्या आत्ताच मी याच्यासोबत भाजून घेणार आहे. आता साखर घालायची वेळ आलेली आहे. आता मी याच्यामध्ये साखर घालून घेते. हे बघा मी आता याच्यात साखर घालून घेतलेली आहे, मोजून घातलेली आहे याच्यामध्ये साखर. आणि आता साखर विरघळून त्याचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. हे मोठ्या गॅसवरून आहे ना दुसऱ्या साईडच्या छोट्या गॅसवर शिफ्ट करते, कारण ते खाली लागायला लागणार. हे बघा छान आपलं साखर विरघळल्यामुळं छान पाक तयार झालाय. आणि आता याला आहे ना 1 तारी पाक करणार आहे मी. हे छान शिजून देणार आहे. हे काही लोक काय करतात, साखर विरघळली की लगेचच गॅस बंद करायचा किंवा थोडंसं आपल्याला पातळ जेवढं, कारण बऱ्याच लोकांमध्ये हे पातळ प्रमाण असतं असं. पण तसं करू नका शक्यतो. तसं जर केलं तर मग हे लवकर खराब होऊन जातं. त्याच्यामुळं हे
तुम्ही चांगलं शिजवा, याला चांगला पाक तयार होऊ दे आणि मग त्याच्यानंतर हे स्टोअर करायची गडबड करा. नुसती जर गडबड केली तर हे राहणार नाही, स्टोअर होणार नाही, चांगलं टिकणार नाही हे. तर आता आपण आहे ना याला 1 तारी पाक करून घेऊया. हे आता मी छान शिजवून घेते आणि 1 तारी पाक कसा करायचा तेही तुम्हाला सांगते पुढे. हे बघा आपली साखर आहे ना आता पूर्ण विरघळलेली आहे, छान शिजवलेला आहे मी आंबा, इथे साखर आंबा. आणि मी मगाशी जसं तुम्हाला म्हणाले होते की आपण आहे ना याला 1 तारी पार करणार आहोत. तर आता 1 तारी पार आपण कसा करणार आहे ना ते बघूयात. तर आता याच्यातलंच थोडासा हे घ्यायचा आणि असं हे बघा हातावरती असं करून बघायचं. हा 1 तारी पार एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आपला, एकदम छान तार येते याला, बघू शकता तुम्ही. आणि हे 1 तारी पार आला म्हणजे साखर आंबा एकदम परफेक्ट झालेला आहे. अशी जर कन्सिस्टन्सी तुम्ही आणि आहे ना हे सुकलं म्हणजे काय म्हणतात सॉरी थंड झालं ना की हे थोडं घट्ट होणार आहे पुन्हा एकदा. त्याच्यामुळे आहे ना हे असं एवढं पातळ असं मी ठेवलेलं आहे. हा 1 तारी पार तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपला हा साखर आंबा तयार झालेला आहे. इथं थोडासा माझ्याकडून लागलेला आहे साखर आंबा, पण नाहीतर बाकी सगळीकडं अगदी व्यवस्थित छान झालेलं आहे. त्याला कलर पण एकदम सुंदर आलेला आहे. आणि मी मगाशी विसरले घ्यायला व्हिडिओ की मी त्याच्यामध्ये हे घातलेलं आहे, वेलची पावडर घातलेली आहे वरून, शिजल्यानंतर घातलेली आहे, पण मी व्हिडिओ घ्यायला विसरले. अंदाजे तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर घालू शकता. आणि मी नंतर वरून 2 इलायची पण इलायची नाही लवंग पण वाढवलेले आहेत. आणि बघू शकता आता इथे छान तयार झालेला आहे. तर मी आता इथे गॅस बंद करून घेते आणि हा छान थंड होऊ देणार आहे, पूर्ण एकदम गार म्हणतो ना असं पूर्ण थंड होऊ देणार आहे. आणि मग थंड झाल्यानंतर मी हा एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहे. पण तो मी सगळा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहे, पण काचेची बरणी सुद्धा स्वच्छ धुवून आणि कोणताही पाण्याचा एकही थेंब नसलेली काचेची बरणी घेणार आहे, जी की मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला वरती ठेवायचं असेल तुम्ही वरती ठेवू शकता, पण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो आणखीन जास्त दिवस स्टोअर केला म्हणजे राहतो तो आपल्याकडे छान, आणि त्याच्यामुळे तो चांगला राहतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला वरती ठेवायचं असेल तुम्ही वरती ठेवू शकता. आणि चला तर मग अशीच रेसिपी मी इथे संपलेली आहे आपली, आणि मी आता व्हिडिओही पूर्ण करते इथे आपला. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. अशाच भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.